नमस्कार. राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं सुरुवातीलाच मी तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी बांधवांना आणि हा लाईव्ह बघत असणाऱ्या सर्व माझ्या सहकारी मित्रांना शुभेच्छा देतो. मी राजमाता जिजाऊंना वंदन करतो आणि आज या ठिकाणी जशी राजमाता जिजाऊंची जयंती आहे, त्यांचं स्मरण आज आपण करतो, त्याच पद्धतीने स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे आणि राष्ट्रीय युवा दिन हा त्याच निमित्ताने साजरा होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माझे तरुण सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद करण्यासाठी याच्यापेक्षा चांगला असा उचित वेळ दुसरा कुठला निघेल असं मला वाटत नाही. आज स्वामी विवेकानंद असोत किंवा राजमाता जिजाऊ असोत, यांच्या आयुष्याकडे बघितल्यावर यांनी काहीतरी घडवण्याचा आयुष्यात प्रयत्न केला आणि यांच्या आयुष्याकडे बघत असताना घडवण्यासाठी काय करावं लागतं याचे आदर्श या दोन्ही व्यक्तिमत्वाने तयार केले. स्वामी विवेकानंद यांनी तर नेहमीच काळाच्या पुढं राहण्याचं काम केलं. आपल्यासमोर आजच्या आणि उद्याच्या प्रश्नाची मांडणी देखील स्वामी विवेकानंदांनी अतिशय उपदेशाच्या चांगल्या भाषेत सांगितलेली आहे. स्वामी विवेकानंदांचा काळ जर पाहिला तर आजच्या एवढी दळणवळणाची साधनं तर नव्हतीच, पण त्या काळात देखील संपूर्ण भारत भ्रमण स्वामी विवेकानंदांनी केलं. कदाचित भारतातला भारतीय माणूस परदेशातनं येऊन 14व्या शतकात 12व्या शतकात अनेकांनी भारतात भ्रमण केलं, पण भारतातलाच माणूस भारताच्या सर्व ठिकाणी फिरणारा कदाचित स्वामी विवेकानंदांच्या रूपाने पहिलाच असेल की ज्याने भारताचं अंतर्बाह्य स्वरूप निरीक्षित आपली मतं तयार केली आणि भारतातल्या अनेक प्रश्नांच्या विषयी त्यांनी त्यांचं अतिशय उत्तम शब्दात विवेचन देखील केलं. त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या परखड लेखणीच्या माध्यमातून त्यावेळच्या रूढी, अंधश्रद्धा, परंपरा, धर्मातील अनाचार आणि त्यांच्या सगळ्याच त्रुटी याच्या विरोधी मोठी लढाई पुकारली. खरं म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की काळाच्या पुढे ते नेहमी राहिले, तर त्यानंतरच्या अनेक सुधारकांनी जी भूमिका घेतली ती स्वामी विवेकानंदांनी त्यावेळी घेतलेली होती. आणि खरं म्हणजे स्वामी विवेकानंद नेहमीच सांगायचे की पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. ज्या समाजातल्या स्त्रियांना समान हक्क नाही आहेत किंवा ज्या समाजातल्या स्त्रियांना सन्मान नाही आहे, तो समाज कधीही उभा राहू शकणार नाही. ही भूमिका पुरोगामी मताच्या स्वामी विवेकानंदांनी त्यावेळी मांडलेली होती त्या काळात. आणि भारतातल्या स्त्रियांना इतकं स्वातंत्र्य नव्हतं जेवढं ते अपेक्षा करत होते. आणि त्यामुळं जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आणि व्याख्यान आटपून तिथल्या अमेरिकेतला सगळा प्रवास आटपून जेव्हा ते भारतात परतले, त्यावेळी त्यांनी शिष्यांना पत्र पाठवून कळवलं की अमेरिकेत प्रगत आहे. अमेरिका प्रगत आहे कारण तिथल्या स्त्रिया मुक्त आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या स्त्रिया काम करतात, समर्थपणाने उभ्या राहतात आणि त्या साक्षात जगदंबा आहेत. मी जर मरणापूर्वी अशा 100 स्त्रिया भारतात निर्माण करू शकलो तरी मी सुखाने मरेन. हे उद्गार स्वामी विवेकानंदांचे आहेत. मी हे यासाठी आवर्जून सांगतो की या महापुरुषाने मागच्या काळामध्ये, इतक्या जुन्या काळात, ज्यावेळी भारतातल्या स्त्रिया
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीभेद, धर्मभेद याच्यात अडकून गोशा पद्धतीत घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर न पडणे अशा सगळ्या जोखंडात होत्या. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी स्त्री पुरुषाच्या समानतेचा पुरस्कार केला. अमेरिकेत जाऊन आल्यावर तिथल्या स्त्रियांना मुक्ती कशी आहे आणि त्या मुक्त आहेत आणि आमच्या स्त्रिया जोखंडाखाली आहेत आणि जोपर्यंत हे सामाजिक गणित दुरुस्त होत नाही तोपर्यंत भारताची प्रगती होणार नाही हे तेव्हा स्पष्टपणाने सांगितलं. मला वाटतं हा दूरदर्शी आणि आपल्या काळापेक्षा अधिक पुढचा विचार करणारा महान असा व्यक्तिमत्व होतं. स्वामी विवेकानंदांनी विज्ञानाची कास धरली, पण विद्यार्थ्यांना केंद्र ठेवून उपदेश करण्याचं काम देखील स्वामी विवेकानंदांनी केलं. आपल्या देशातला युवा कसा असावा याची संक्षिप्त मांडणी स्वामी विवेकानंदांनी केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात भारतीय तरुणांनी सदैव पुढं असलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आज भारतातला जगाच्या तुलनेने सगळ्यात भारताचं वय हे जास्त युवा आहे आणि म्हणून भारत हा एक युवा देश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि भारतातल्या या लोकसंख्येतली जास्त प्रमाण युवकांचं असल्यामुळं त्या जगातल्या या युवकांकडून मोठी अपेक्षा आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून जगातला सगळ्यात मोठा जास्त युवकांची संख्या असणारा हा जो भूभाग आहे त्यांनी जर जगाला नेतृत्व देण्याचं काम केलं आणि ह्या तरुण पिढीने जगाच्या सर्व क्षेत्रात शिरकाव करून आपलं प्रभुत्व जगावर निर्माण केलं तर मला वाटतं की तो एक सुवर्ण दिन होऊ शकेल आणि ते शक्य होईल कारण आपला भारत इतर देशांपेक्षा फार युवा आहे. राजकारणातल्या तरुणांना मला सांगता येईल की आपण शेवटी आदरणीय शरद पवार साहेबांचा व्यक्तिमत्व विचारात घेऊन काम करतो आणि पवार साहेबांनी अतिशय तरुण वयात युवक काँग्रेस पक्षाच्या फोरमवरून काम केलं. विद्यार्थी दशेत चळवळीत अनेक भाग घेतला आणि सतत त्यांनी युवकांना केंद्रस्थानी ठेवून काम केलं. अगदी स्वतः मुख्यमंत्री झाल्यावरही महाराष्ट्रातल्या युवकांना अधिक रोजगार निर्माण व्हावा म्हणून उद्योगधंदे जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न हा देखील पवार साहेबांनी केला. ते ज्यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळी टिळक भवन मुंबईत आहे काँग्रेस पक्षाचं कार्यालय, त्यामध्ये एका खोलीत राहण्याचं काम देखील त्यांनी केलं. म्हणजे त्या खोलीत राहूनच त्यांनी युवक काँग्रेस पक्षाची भूमिका आणि चळवळ त्या ठिकाणाहून चालवली आणि त्यामुळं अनेकांशी संपर्क येणं आणि लोकांची आपुलकी आणि चिकाटी हे सगळ्यात मोठं पवार साहेबांच्या जीवनातलं जे वैशिष्ट्य आहे ते त्यातनं साकार झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं मी बराच काळ बघितलं गेल्या काही वर्षामध्ये आदरणीय पवारसाहेब जरी 80 वर्षाचे झाले तरी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या युवकांना त्यांच्यापासून एक वेगळी प्रेरणा मिळते आणि लोक त्यांच्या जीवनाकडे बघून आपल्या जीवनातले आदर्शाचे धडे घेत असतात असं मला वाटते. पवारसाहेबांनी तरुण वयात अनेक पदं भूषवली आणि त्यांनी नंतरच्या काळात नव्या पिढीकडे सत्ता सोपवली पाहिजे म्हणून आमच्यासारख्या अनेक युवकांना महाराष्ट्राच्या व्यासपीठावर काम करण्याची संधी दिली आणि त्यामुळं पुढची पिढी घडवली पाहिजे ही भूमिका ही पवारसाहेबांनी सतत आपल्या दृष्टीसमोर ठेवली हे आपल्याला विसरता येणार नाही. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्याकडून आम्हा सगळ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, स्वामी विवेकानंद यांचे विचार तळागाळात रुजवण्याचं काम केलं पाहिजे. समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष प्रसंगी केला पाहिजे.
आणि सरकारी दरबारी सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. शेवटी आपल्या सगळ्यांनीच या व्यक्तिमत्वांना डोळ्यासमोर ठेवून काम करणं हे का अभिप्रेत आहे, तर आपल्या जीवनातली आपली गाडी रुळावरून घसरायची नसेल तर शाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण साहेब किंवा स्वामी विवेकानंद यांच्या विचारानं चालणारा युवक हा या देशाला काहीतरी देऊ शकतो, आपल्या भागाला, आपल्या गावाला काहीतरी देऊ शकतो. आणि ते मानसिक क्षमता ही तुम्हा सर्वांच्या तयार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज तरुणांना करिअरसाठी अनेक संध्या उपलब्ध आहेत आणि अनेक असे उपाय आहेत. मध्ये मी जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या कॉलेजमध्ये एक्झिबिशनला गेलो. त्या ठिकाणी एकाने स्टारबक्स ह्या कॉफी निर्माण करणाऱ्या कंपनीसाठी एक छोटीशी गाडी तयार केली, म्हणजे मूव्हिंग स्टारबक्स. आणि ते मूव्हिंग स्टारबक्स चौपाटीला नेऊन उभं केलं तरी तिथं चांगला धंदा होऊ शकतो. आणि त्यामुळं अशी नाविन्यपूर्ण कल्पना करून ज्याला भांडवल कमी आहे पण स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे अशा तरुणांना मदत करण्यासाठी या नाविन्यपूर्ण कल्पना उपयोगी पडू शकतात. शेवटी दुसऱ्याने केलं म्हणून मी केलं असं करून आपल्याला नाविन्यपूर्ण न करता कॉपी करण्याचा व्यवसाय करण्यापेक्षा नाविन्यपूर्णता ही व्यवसाय चांगला चालवू शकते असा जगाच्या पाठीवर अनेकांना अपेक्षा आणि आशा असते. शेवटी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या तमाम युवकांना माझी आज एवढीच विनंती आहे की स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि राजमाता जिजाऊंना देखील आपण मगाशीच वंदन केलं. आज या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातल्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज जसा राजमाता जिजाऊंनी त्यांना घडवलं, छत्रपती शिवाजी महाराजांना, त्याच पद्धतीने या राज्यात अनेक तरुण हे, तो काळ बदलला पण आजचा काळ वेगळा आहे, पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, स्वामी विवेकानंदांचा आदर्श, राजमाता जिजाऊंचा आदर्श, हे सगळे आदर्श समोर ठेवून आपण जर काम केलं आणि छत्रपती शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर यांना कधी विसरलं नाही, तर मला वाटतं एक पुरोगामी विचाराचा, जगाच्या पाठीवर स्पर्धा करणारा आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देणारा युवक महाराष्ट्रात आपण तयार करू शकू. आज मी तुम्हाला युवा दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. अनेक युवकांना आपलं नवं सरकार आल्यामुळं MPSCच्या परीक्षेचं काय होणार, ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कोरोनामुळे जे काही मधल्या काळामध्ये प्रचंड ताणतणावात आमच्या विद्यार्थ्यांचे दिवस गेले, त्या सगळ्यांचा अनुभव आलेला आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं आपणा सर्वांना माहिती आहेत. पण आज कोरोनाच्या नंतर देखील महाराष्ट्रातला युवक कुठं थांबला नाही, तर तो महाराष्ट्रातला युवक अतिशय प्रभावीपणाने पुढे जातो हे चित्र तयार केलं पाहिजे. सुदैवाने आपलं नवं सरकार आल्यावर 1.25 लाख 1.5 लाख कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक आज महाराष्ट्रात येऊ घातलेली आहे. महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार देण्याचं काम हे देखील आपलं सरकार अतिशय काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करते. काल परवाच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातलं धोरण राज्य सरकारने ठरवलं आणि त्यामध्ये मागासलेल्या भागातले जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कमी आहेत, म्हणजे मानवी विकासाचा निर्देशांक ज्या जिल्ह्यामध्ये कमी आहे तिथं रोजगाराच्या संध्या कशा उपलब्ध करता येतील अशा पद्धतीचा विचार देखील सरकारमध्ये आज चालू आहे. प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रातल्या युवकांना अधिकाधिक रोजगार मिळावा आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी राज्य सरकारची धोरणं तेवढीच सक्षम असावीत. माझी आपणाकडून अपेक्षा आहे की आपल्या राज्य सरकारकडून जर काही अपेक्षा असतील तर त्या या फेसबुकवर लेखी पत्राने कळवल्या तरी चालतील, फेसबुकवर तुम्ही अपेक्षा टाकल्या तरी चालतील, किंवा मला आज थोडेसे प्रश्नोत्तर 5-10 मिनटं आपण करू,
त्यात आपण आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या जरी कळवल्या किंवा काही प्रश्न असतील तर ते विचारले तर चालतील. पण मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. माझी आपणाला विनंती आहे की रामकृष्ण मठ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचे अनेक ठिकाणी केंद्र आहेत. त्या केंद्रांना युवकांनी भेट द्यावी. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस या सर्वांची पुस्तकं, लहान लहान त्यांचे सुविचार हे वाचण्याची संधी जर मिळाली तर कधी सोडू नये. आणि जर आपण आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद ह्या सर्वांची सुविचार, ज्यांनी या देशाच्या अनेक वेगळ्या प्रश्नांच्या विषयी खास करून स्वामी विवेकानंदांनी जो मागासलेपणावर योग्य बोट ठेवलं आणि त्यावेळी त्यांनी आवाज उठवला, त्या स्वामी विवेकानंद यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने केला पाहिजे, युवकांनी केला पाहिजे. आणि तो आपण कराल असं अपेक्षा धरून मी तुमच्या भावी वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि युवा दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. सर, आपले मनोगत संपल्यानंतर काही प्रश्न आपल्याला आले. हो. शंतनू पवार असं म्हटलं आहे की सोशल मीडियाच्या आहारी जास्त तरुण गेला, ॲडिक्शन जास्त त्यांना झाले सध्या जगात आणि ते प्रॅक्टिकली जास्त विचार करत नाही. तर आपलं यावर तरुणांना काय सांगू? खरं म्हणजे वाचन सगळ्यांनी वाढवलं पाहिजे. आणि सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा दोष असा आहे की आपण तासनतास त्या सोशल मीडियावर असतो, पुढच्या येणाऱ्या मेसेजची वाट बघत असतो. आपलं लक्ष समोर बसलेल्या माणसांची बरोबर नसतं, आई वडील काय म्हणतात त्याच्याकडं नसतं, कोणाकडेच नसतं. आपलं लक्ष असतं ते मोबाईलच्या खिडकीवर असतं आणि त्या मोबाईलच्या खिडकीतून काय कोण मेसेज पाठवणार पुढं हे पाहण्यात असतं. माझी विनंती आहे की सोशल मीडिया थोडासा ठराविक वेळेच ऑन करायचा, पण वाचन केलं नाही तर वाचेल तो वाचेल अशी एक म्हण आहे. त्यामुळं वाचन जर कमी झालं तर मग जगात तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळं वाचन हे करायलाच पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे. सर, पोपट कुंभार असं त्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांचा रोजगार गेला आणि त्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये नैराश्य आलेलं आहे. तर त्यांच्याबाबत त्यांना एक उत्स्फूर्तता मिळावी किंवा हे मनोबल वाढवावं त्यासाठी आपण काय संदेश द्याल? एक म्हणजे पोपट कुंभारजी, आपल्या महाराष्ट्रातनं बरेच रोजगार करणारी लोक परराज्यात गेली, परत आली. त्या काळात मी सतत सांगत होतो की आपल्या स्थानिक युवकांनी रोजगार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही ठिकाणी झालं ते, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांचा देखील रोजगार गेला. आज कंपन्या चालवणाऱ्यांच्या लक्षात आलं की आपण 1000 लोकांची कंपनी चालत होतो, पण 600 लोकच होती त्यावेळी देखील माझी कंपनी चालली. म्हणून आता तो मालक जो आहे तो म्हणतो 600 लोकातच मी कंपनी चालवतो, मला गरजच नव्हती. त्यामुळं असा रोजगार म्हणजे मालकांना साक्षात्कार झाले दुर्दैवाने की आम्ही कमी माणसात कारखानदारी चालवू शकतो, आणि त्यामुळं अनेकांचा रोजगार गेलेला आहे. शेवटी गुंतवणूक महाराष्ट्रात वाढवणं आणि गेलेल्या रोजगाराच्या संध्या महाराष्ट्रात पुन्हा निर्माण करून देणं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते. तुम्ही निराश होऊ नका. निश्चितपणानं तुम्हा सगळ्यांना संधी हळूहळू मिळेल. जो काम करणार आहे त्याला कधीही संधी मिळत नाही असं होत नाही. कामाची इच्छा आहे आणि कामाची गरज आहे त्याला काम हे मिळतंच. पण मला वाटतं आपण धीर धरला पाहिजे, निराश होण्याची कोणतीच आवश्यकता नाही असं मला वाटतं. मणिशंकर चव्हाण यांचं असं एक सजेशन आहे राज्य सरकारला की लहान लहान इन्व्हेस्टमेंट करणारे जे उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन सरकारने द्यायला हवं, तसंच त्यामुळे रोजगार निर्मिती जास्त वाढेल असं त्यांचं मत आहे. हो, त्यांचं म्हणणं खरं आहे आणि त्यासाठी राज्य सरकारची विविध प्रोत्साहनात्मक धोरणं आहेतच. मय पाटील जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कृषी पदवीधर विद्यार्थ्यांची जशी संघटना आहे तशी इंजिनियर्स विद्यार्थ्यांची काही संघटना उभी करता येईल का? आपण सांगलीपासून सुरुवात करू असं म्हणतात. हो, करता येईल. चांगली सूचना आहे. पुढं
सर, युवा अधिकार, माहिती अधिकाराचं महत्त्व, त्याचा वापर बाबत आपण थोडं मार्गदर्शन करावं लोकांच्या हक्कांबाबत. युवकांचे जे अधिकार असतात त्यांच्या माहिती जी असते महत्त्वाचं, त्या संदर्भात काही आपण सांगाल का? नाही, युवकांना विशेष अधिकार म्हणण्यापेक्षा नागरिक म्हणून जे अधिकार आहेत ते प्रत्येक युवकाला आहेतच. पण युवकाला माहितीच्या अधिकारात वेगळ्या माहिती आता उपलब्ध व्हायला लागल्यात. त्यामुळं काही कुठूनही दडून राहू शकत नाही. फक्त हातपाय हलवले पाहिजेत, प्रयत्न केला पाहिजे. आणि युवकांना अधिकाराबरोबर जबाबदारीची देखील जाणीव असणं आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की स्वामी विवेकानंदांच्या विचारानं चालणाऱ्या प्रत्येक युवकाला जबाबदारीची जाणीव ही असतेच. आजचे काही तरुण आहेत ते समाजाच्या प्रती काही देणे लागत नाही असं विचार करत असतात, किंवा समाजाच्या दृष्टीने आपण काहीतरी समाजाला देऊ शकतो असा विचार करत नाही. प्रत्येकजण आपापला विचार करतो. त्यामुळे आपण काही सजेशन द्याल का की समाजाच्या दृष्टीने आपल्याला काय काय कामं करता येईल, असं काही आपण सजेशन द्याल का असं म्हणणं आहे गौरव चव्हाण यांचं? पहिला प्रश्न जो होता सोशल मीडिया आणि मोबाईल फोन, त्याच्यामुळे कुटुंबात देखील माणूस एकटा राहायला लागलेला आहे. पूर्वी समाजात समाजजीवन असायचं, सहजीवन असायचं, सगळेच लोक एकत्रित भेटायचे, बोलायचे. पण आता घरात बसून जेवणाच्या टेबलावर बसणारं देखील दुसऱ्याशी बोलत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळं समाज जीवनाचा पूर्ण ऱ्हास झालेला आहे. म्हणजे हळूहळू ऱ्हास नाही, पूर्ण ऱ्हास झालेला आहे. आणि तो आपल्याला मिळवायचा असेल तर पहिलंच उत्तर, सोशल मीडिया मर्यादित राहिला पाहिजे. संध्याकाळी घरी आल्यावर मोबाईल बंद झाला पाहिजे आणि घरातल्यांच्यावर वेळ घालवला पाहिजे. तसंच आपले एकत्रित आपण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव कसा साजरा करतो, दिवाळी साजरे, अनेक सण असे आहेत आपले की जे लोकांना एकत्रित करतात. अलीकडं मला असं दिसायला लागलं की त्या तरुणांची त्याकडं बघण्याची दृष्टी देखील तुच्छतेची व्हायला लागली आहे. नाही ते करतायत फटाकडे, आता फटाकड्याला बंदीच आहे, पण दिवाळी साजरी करतायत, पण नको आपण कशाला जाऊ, चला टी व्ही बघू, मोबाईल बघू, हे बघू, सिनेमा बघू. त्यामुळं लोक तुटलेली आहेत. ती फार मोठं अरिष्ट हे या शतकावर येणार आहे. आणि जर एकमेकाचा जिव्हाळा, प्रेम समाजातलं नाहीसं झालं तर मात्र निराशेच्या गर्तेत अनेकांना जावं लागेल. आणि म्हणून थोडंसं आता वेळीच सावध झालं पाहिजे. सर, आगामी काळामध्ये क्रीडा आणि कला या क्षेत्रात लोकांचा, तरुणांचा कल वाढतो आहे. त्या राज्य सरकार, महाराष्ट्र अशी काही व्यवस्था करणार आहे का त्या तरुणांसाठी, असं वासिम इनामदार यांचं म्हणणं? कला आणि क्रीडा ह्या दोन्ही क्षेत्राला आपलं सरकार प्रोत्साहन देतं आहे. क्रीडा क्षेत्रात देखील अनेक नवे योजना आपण आणलेल्या आहेत. आपण प्रत्येक तालुक्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कसं असावं किंवा क्रीडांगण आणि त्याचे साठी देणारी प्रोत्साहनं याच्या वेगळ्या धोरणं आणि योजना सरकारने केलेल्या आहेत. त्याचबरोबर कलेच्या विश्वातल्या लोकांना देखील मदत करण्याची भूमिका आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर या क्षेत्रातल्या कला क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी वेगळा सेल तयार केलेला आहे. आणि त्यांच्या वतीनं आपण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपण प्रश्नही सरकारसमोर मांडायला लागलेलो आहोत. सर, नाशिकवरून धीरज बच्चाव यांचं असं म्हणणं आहे की NCPने एंटरप्रेनर सेल स्थापन करावं, त्याच्यामुळे जे नवीन एंटरप्रेनर आहेत त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये वाव मिळेल. एंटरप्रेनर सेल चांगली कल्पना आहे आणि मी या कल्पनेचं स्वागत करतो. एंटरप्रेनर सेल स्थापन करण्यासाठी विचार करू आपण. त्यांना माझी विनंती आहे बच्चावना की त्यांनी एक छोटीशी कशा प्रकारे हा सेल असावा आणि काम केलं जावं याच्याविषयी त्यांनी एक छोटीशी नोट मला पाठवावी. ठीक आहे, मला आपणा सर्वांना धन्यवाद देतो मी. बरेच प्रश्न आहेत पण आता हे सगळे प्रश्नांना उत्तर देणं कदाचित अवघड होईल. मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.